नमस्कार मित्रांनो, एकेपीच पर्सनल फायनान्स चॅलेंजमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. कुठल्याही देशाची आर्थिक स्थिती जाणून घ्यायची असेल तर त्या देशातील बँकांची स्थिती कशी आहे हे बघून आपल्याला त्या देशातील आर्थिक स्थितीची कल्पना येते. देशातील बँका जर भक्कम व मजबूत असल्या तर त्या देशाची साधारणतः आर्थिक स्थिती ही चांगली असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदार हे सर्वप्रथम बँकिंग स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हिरिरीने समोर येत असतात. परंतु बँकिंग स्टॉक निवडताना जे ॲनालिसिस करावे लागते ते मात्र इतर सेक्टरमधील स्टॉक निवडताना केलेल्या ॲनालिसिसपेक्षा वेगळे असते. बँकिंग सेक्टरमधील स्टॉक निवडताना आपल्याला विशिष्ट की रेशोजचा अभ्यास करावा लागतो आणि त्यावरून आपल्याला त्या बँकेमध्ये गुंतवणूक करावी की नाही हे ठरवावे लागते. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच की बँकिंग रेशोंची माहिती आपल्याला देणार आहे, जेणेकरून आपण बँकांमधील स्टॉक अतिशय सहजपणे निवडू शकाल. तर ते जाणून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम बँकेचा व्यवसाय किंवा बिझनेस मॉडेल काय आहे हे समजून घेणे जरुरीचे आहे. आपल्याला वाटत असेल की आम्हाला तर तेवढी सगळी माहिती आहे की बँकांचे बिझनेस मॉडेल कसे आहेत, परंतु जर ही की रेशो समजण्यासाठी मी तुम्हाला त्या बँकांची जी बिझनेस मॉडेल आहे हे एकदम साध्या आणि सरळ सोप्या शब्दात सांगतो आहे. तर मित्रांनो, बँका हे डिपॉझिट स्वीकारत असतात आणि तिथे जे डिपॉझिट जमा होतं ते कर्ज रूपाने लोकांना वाटत असतात. तर कर्ज हे बँकांची संपत्ती म्हणजे असेट्स असतात आणि डिपॉझिट्स हे बँकांची लायबिलिटी असते. बँकांची बिझनेस मॉडेल लक्षात घेऊन आपण आता पुढे की रेशोज डिस्कस करणार आहोत. पहिला की रेशो आहे कॅसा रेशो. कॅसा रेशो म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट्स रेशो. तर बँकांचे मुख्य स्रोत जे असतं हे डिपॉझिट्स असते आणि हे डिपॉझिट्स बँकांकडे सेव्हिंग, करंट अकाउंट, टाईम डिपॉझिट्स म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा रिकरिंग डिपॉझिट्स इत्यादी मार्फत येत असतं. सेव्हिंग डिपॉझिट्सवर बँका 2 ते 4% एवढा इंटरेस्ट देतात. करंट अकाउंटवर साधारणतः बँक 0% इंटरेस्ट देते. मात्र टाईम डिपॉझिट्सवर बँकांना 6 ते 8% एवढा व्याज द्यावा लागतो. करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट मधला हा जो आहे बँकांचा हा स्वस्त सोर्स आहे, कारण की बँकांना इथे व्याज कमी द्यायला लागते. तर कॅसा रेशो हा असा प्रकार आहे की बँकातले जे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट्स हे एकूण डिपॉझिटच्या किती पर्सेंट आहे हे म्हणजे कॅसा रेशो. तर हा कॅसा रेशो जितका चांगला आहे तितका हा बँकेच्या दृष्टीने चांगला असतो, कारण की बँकेला एक खूप स्वस्त दरामध्ये आपले फंड मिळत असतात. यावरून असं लक्षात येते ज्या बँकेचा कॅसा रेशो जास्तीत जास्त असतो ती बँक गुंतवणूक करण्यासाठी चांगली मानली जाते. दुसरा महत्त्वाचा रेशो आहे नीम रेशो. नीम रेशो म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन रेशो. नीम रेशो समजण्यापूर्वी आपल्याला एक अजून कन्सेप्टची ओळख करून घ्यावी लागेल, ते म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम. आता नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे काय की नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे त्यांनी जे कर्जावर मिळणारे व्याज आहे आणि डिपॉझिटर्सना व्याज पे करते ह्यातला जो डिफरन्स आहे त्याला नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणतात. आता ही नेट इंटरेस्ट मार्जिन ही एकूण जेवढे बँकेंनी कर्ज दिलेले असेट्स आहेत त्याचा जो रेशो आहे त्याला नीम रेशो असं म्हणतात. तर नीम रेशो जर हा पॉझिटिव्ह असला तर याचा अर्थ असा होतो की बँकांचा कॅसा रेशो चांगला आहे आणि बँक जे कर्जावर लोन्स घेते ते सुद्धा जास्त आहे. त्यामुळे बँक आपल्याकडे जे फंडचे स्रोत आहे हे प्रभावीपणे उपयोग करत आहे असं आपल्याला यातून आढळून येतं. या नीम रेशोचा जो आहे हा इफेक्ट ग्रॉस NPA आणि नेट NPA यावर असतो आणि आपण ते नंतर पुढच्या ज्यावेळेस ते रेशो डिस्कस करू त्यावेळेस हे आपण डिस्कस करूया. तिसरा महत्त्वाचा रेशो जो आहे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो ग्रॉस NPA म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट्स. ज्या बँकांना त्यांनी दिलेल्या लोनवर 90 दिवसापर्यंत जर इंटरेस्ट मिळाले नाही तर ते अकाउंट NPA डिक्लेअर केले जाते. तर हे NPA हे एकूण कर्जाच्या किती, तर असे जे थकीत झालेले कर्ज आहे एकूण कर्जाच्या किती पर्सेंट आहे त्याला ग्रॉस NPA रेशो असे म्हणतात. आता याच पार्श्वभूमीवर आपण आता चौथा जो नेट NPA म्हणजे नेट नॉन परफॉर्मिंग असेट्स आपण बघूया. तर बँकांमध्ये जर NPA आढळल्यास बँक काय करते, बँक आपल्या फंड्समधून त्या नेट परफॉर्मिंग असेट्ससाठी प्रोव्हिजन आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये प्रोव्हिजन करत असते. ही प्रोव्हिजन याच्याकरता करते तर भविष्यात त्या NPAमुळे बँकेला तोटा झाला तर त्याचे नुकसान बँकेवर होऊ नये ह्याच्याकरता बँक जे प्रोव्हिजन करते.
आणि मग NPA म्हणजे NPA ग्रॉस NPA मधून जर हे प्रोव्हिजन मायनस केली तर आपल्याला नेट NPA मिळते. आणि हे नेट NPA हे कुठल्याही बँकेचे आर्थिक आरोग्य समजण्यासाठीचा हा एक बेटर असा पर्याय आहे. तर मित्रांनो, बँकेमध्ये जर NPA वाढले तर त्यामुळे बँकांना आपल्या प्रॉफिटमधून जास्तीत जास्त प्रोव्हिजन करावी लागते आणि त्यामुळे बँकेची प्रॉफिटेबिलिटी कमी होते आणि त्यामुळे नेट इंटरेस्ट मार्जिन सुद्धा कमी होते. पाचवा महत्त्वाचा जो रेशो आहे तो प्रोव्हिजन कव्हरिंग रेशो असे त्याला म्हणतात. तर हा प्रोव्हिजन आताच मागे तुम्हाला नेट NPAच्या वेळेस ग्रॉस NPA आणि नेट NPA ज्यावेळेस आपण डिस्कस करतो त्यावेळेस सांगितले की बँक आपल्या प्रॉफिट मार्जिनमधून बॅड डेप्टसाठी जी प्रोव्हिजन केली करते त्याला प्रोव्हिजन कव्हरेज रेशो असे म्हणतात. आणि हा जो प्रोव्हिजन कव्हरेज रेशो आहे हा पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 70% एवढा असावा असा होते, पण आता सध्या कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन्स रिझर्व्ह बँकेने याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध लावलेला नाही. तरी पण ज्या बँकांचा प्रोव्हिजन कव्हरेज रेशो हा 70%च्या वरती असेल त्या बँका चांगल्या फायनान्शियल दृष्ट्या चांगल्या असतात. सहावा आणि महत्त्वाचा शेवटचा जो क्रिटिकल रेशो आहे तो आहे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो. हा रेशो जो आहे हा इंटरनॅशनल बेझल 3 नॉर्म्सच्या बेसिसवर आपल्याला फॉलो करायला लागतो. त्याच्यामध्ये बँकांचे जे टायर 1 आणि टायर 2चे जे कॅपिटल्स जे आहे ते त्यांच्या जे रिस्क वेटेड असेट्स आहे याच्यामध्ये जो रेशो आहे त्याला कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो असे म्हणतात. हा एक कॉम्प्लिकेटेड असा रेशो आहे, परंतु ह्या रेशोमध्ये रिझर्व्ह बँक बेझल 3 इंटरनॅशनल नॉर्मप्रमाणे हा जो कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो आहे हा 8% असावा, परंतु आपल्या इथे भारतीय रिझर्व्ह बँकेंनी कमर्शियल शेड्यूल बँकेसाठी 9% व पब्लिक सेक्टर बँकांसाठी 12% असावा एवढा सांगितलेला आहे. या रेशोचा महत्त्वाचा फायदा असा आहे की बँकेनी जास्तीत जास्त लिव्हरेज घेऊन बँक पुढे इन्सॉल्वंट किंवा दिवाळखोर होऊ नये याकरता हा रेशो रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण असे बघितले की हे सर्व रेशो आपण कुठल्याही बँकेला लावून आणि ते एकमेकांमध्ये कम्पेअर करून एक चांगले गुंतवणूक योग्य बँकेची आपण निवड करू शकतो. आणि किंवा जर आपण कुठल्याही बँकेमध्ये गुंतवणूक केली असेल तर ती आपली गुंतवणूक सुरक्षित आहे की नाही हे बघण्यासाठी सुद्धा आपण या रेशोचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, सहज आपल्याला हा प्रश्न असा पडला असेल की हे रेशो आपल्याला कुठे मिळतील, तर हे रेशो आपल्याला बँकेच्या ॲन्युअल रिपोर्ट्समध्ये, क्वार्टरली रिपोर्ट्समध्ये, प्रेस रिलीजमध्ये आणि जे कॉन्फरन्स कॉल्स आहेत यामध्ये मिळतील. परंतु आपल्या फायद्यासाठी मी ते रेशो कसे कॅल्क्युलेट करतात याची PDF फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडलेली आहे, ती आपण डाउनलोड करून ते रेशो काढू शकतो. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा आपली कुठल्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला मानू नये, आपले शिक्षण व्हावे हाच या व्हिडिओ मागचा हेतू. तर कुठल्याही प्रकारची गुंतवणूकचे डिसिजन घेण्यापूर्वी आपण त्या गोष्टीचा जास्तीत जास्त अभ्यास करावा व मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेण्यास विसरू नका. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुढील आठवड्यात भेटेल तर मस्त रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद.